आणखी 6 वर्ष झाली तसं असं 65 years फार्मसी करिअर कदाचित हे रेकॉर्ड असेल. सतत रोज एक 65 years I don't see anybody there. माझ्या माहितीप्रमाणे तामिळनाडूचे मुख्यमंत्री काय त्यांचं नाव? करुणानिधी. एम करुणानिधी. करुणानिधी. He has also in the Indian for quite long. But once he lost, Atal Bihari Vajpayee, he was also enjoying quite long. But once he lost, fortunately, and every election I succeeded to win. And that's why this is a golden opportunity for me to establish a South Africa. आज त्याचाच एक भाग होता. फक्त याच्या आधीच्या सगळ्या शपथ किंवा संन्यासींची मी स्वतःच्या पायाने आलो. आज मला वीज वापरायला लागली आणि त्याचं कारण 2 महिन्याच्या पूर्वी I was suffering from pneumonia. माझा 1 महिना हॉस्पिटल आणि मेडिकल एडमध्ये गेला. त्यानंतर मी दिल्लीला येऊ शकलो नाही. काल आलो जवळपास 1.5-2 महिन्याच्या नंतर. असा रेग्युलर काम माझं सुरू होईल किंवा झालं. मी राज्यामध्ये आणि अन्य ठिकाणी जायला असं मला काय अडचण नाही. सर आज बारामतीमध्ये सर अर्ज भरलाय सुनेत्रा पवारांनी. काँग्रेसने उमेदवार दिला. तुम्ही भूमिका जाहीर करून सुद्धा की बिनविरोध व्हावी निवडणूक. का असं घडलं असावं? तुमचं काय म्हणणं? असं की उमेदवार राजकीय पक्षांनी देणं त्यात काय फार चुकीचं असं नाही. त्या पक्षाचा हा निर्णय. काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्यांनी निर्णय घेतला, त्यांचा अधिकार आहे. त्याची आज चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोरसुद्धा कोण लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत करायला हवे. तुम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे? नाही, आणि उमेदवार उभा केला नाही. आमचं मर्यादित आहे. प्रचार काय करायचा? तर मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध हाच उमेदवार होता. आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं काही नाही. लोक या संबंधी काय म्हणतात हे स्वच्छ दिसतं. दादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. लोकांचं म्हणणं होतं की दादांनी इतक्या वर्ष उपमुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणजे तुमच्या पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार नाहीये,
पण काँग्रेसला तुम्ही बोलावं किंवा महाविकास आघाडीतून नेत्यांनी बोलावं. काही बोलायची गरज नाही. असं आहे की अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात, यशस्वी होतात. राजकारणात जे फसतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ॲक्टिव्ह होते लोकांच्या विकासाच्या कामात त्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या मतदारसंघात एक आदर आहे. पण तो आदर आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. दुर्दैवानं ते अपघाती निर्णयाने गेले, त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंबामध्ये आहे, त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख सहसा त्याची भूमिका राजकीय नाही, बाकीची ही आमच्या कुटुंबात मानली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, तो आपण लढवायची नाही. साहेब सर एक दुसरा एक प्रश्न आहे की आज तिथे एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला, त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते आणि अमित शहाचे पण फोटो होते, जे की पार्टी आहे सुनेत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय, त्यांच्या पक्षाचे फोटो असतील, काय असेल काय, प्रश्न काय. पक्षाचा कार्यक्रम होता पण एनडीएच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ते इंडियामध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब एकीकडे आम्ही त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केलेला नाही, आम्ही कॅन्डिडेटच उभा केला नाही. आणि त्यामुळे आम्हाला लोकांचे फोटो दिले नसते तर योग्य दिसतात. सर, त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केलं. अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव. लोकांची गरज नाही असं म्हणताय. त्यांच्या पक्षाची स्थिती असते. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जातं. त्याचा अर्थ त्याचा निष्कर्ष हा त्यांनी काढलेला, आम्ही कोणी काढले आणि त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर, राहुरीमध्ये एकीकडे तुम्हीच तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते, पण त्यांनी पण देखील माघार घेतल्याचं कळत आहे. माहिती नाही, कारण फॉर्म भरलाय का त्यांनी? नाही, त्यांनी नाही अर्ज भरला. नाही, तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामुळे ते थांबले. माहिती नाही, कारण मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेचे निवडून असेल किंवा कोणी मोकाच्या म्हणून कार्यकर्ता ते निवडून असेल, आणि त्यांना असं वेळेस केलं तुम्ही निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, तो आम्ही घेतला असेल. एक प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने असं तुम्ही म्हणाला होतात, मात्र दरवेळी आम्हीच का पाठिंबा द्यायचा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटलंय. सपकाळ म्हटलं त्यांचा अधिकार आहे पक्षाच्या वतीने. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेला उभं राहायचं म्हणल्यावर मला फोन करून सांगितलं की आमचा पाठिंबा आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपण घेऊन आम्हाला पाठिंबा दिला आणि सहकार्य दिले, त्यामुळे आपण इथे दाखवा. साहेब सर, एक प्रश्न साहेब, असा आहे, पत्र साहेब, की दरवेळी निवडणूक- काँग्रेसकडून असं होतं, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून तुम्ही आता पण भूमिका घेतली बारामतीच्या निवडणुकीत की आम्ही उमेदवार देणार नाही, बिनविरोध व्हावा असं सुप्रियाताई अनेकदा म्हणाल्या, पण काँग्रेस उमेदवार देते. आता उद्धव ठाकरेंच्या वेळी सुद्धा बिनविरोधाची अपेक्षा, म्हणजे विधान परिषद त्यांना पाठिंबा द्यावा, पण काँग्रेस म्हणते आम्ही दरवेळी पाठिंबा का देऊ. तर काँग्रेस कायम महाविकास आघाडीच्या विपरीत भूमिका का घेते? असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाने काही भूमिका घेतली तेव्हा काही राष्ट्रीय इश्यू नाही, राज्याचा इश्यू नाही. ठीक आहे, त्यांना असं वाटतं त्यांची परिस्थिती बघून त्यांनी निर्णय घेतला. साहेब, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते. काय पक्षांतर्गत यापूर्वी काय चर्चा झाली होती का, आणि आता स्टेटस काय आहे? असं आहे, आमच्या वतीने विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. भविष्यात पण चर्चा आपल्याला कळवण्यात आलं होतं का चर्चेचे अपडेट किंवा काय? त्यांची बैठका 5-6 झाल्या. बैठक झाल्यानंतर दोघांच्यापैकी एक मला येऊन व्हेरिफिकेशन करायचं. भविष्यात या संदर्भात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते मर्जरच्या संदर्भामध्ये. आज तर नाही सांगते. साहेब, त्याच्यामध्ये अजित पवारांचा जो दृष्टिकोन आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा, तेच कंटिन्यू ते गेल्यामुळे राहिलेले नाही. आणि त्यामुळे आत्ता निदान मला असं वाटतं की आपण पक्षाचं काम सुरू करावं. माझ्या आजारपणामुळं खंड पडला आहे, पण आणखीन काही दिवसांनी मला लोकांच्या जायला काही अडचण नाही. साहेब, सध्या साहेब, एक पत्र महाराष्ट्राच्या- लिहिलं- साहेब, एक पत्र लिहिलं गेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्याकडनं, आणि त्यांनी त्यात असं म्हटलं की अजित पवार यांच्या निधनानंतर म्हणजे 28 जानेवारी 2026 पासून 10 मार्च ज्या दिवशी त्यांनी हे पत्र लिहिलं तिथपर्यंतचा सगळा पत्र व्यवहार ग्राह्य धरू नये असं म्हटलं. म्हणजे त्याला रेफरन्स असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं, आणि अध्यक्षांएवढेच अधिकार कार्याध्यक्षांना देण्याची घटना दुरुस्ती जी आहे ती त्या पत्रामधनं केली गेली होती. त्या अनुषंगानं ते पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. आणि ते पक्षाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आज, त्याची भूमिका आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. साहेब सध्या पण प्रश्न असा होतो ते त्या दोघांकडनं म्हणजे वारंवार ही चर्चा असायची की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडनं पक्षावरती दावा किंवा पक्षावरती त्यांचं वरचढ भूमिका घेण्याचं ते बघतायत, आणि या पत्रामुळे ती त्यांना नाव पुन्हा स्पष्ट अध्यक्ष- झाली का? मला ठाऊक नाही, पण त्यांच्या हातात पक्ष द्यायचा पण दुसरं पण चालवायचं हा त्यांच्या सहकार्यांचा अधिकार आहे. पण साहेब जेव्हा दादा गेले त्यानंतर खास करून तुम्ही शरद पवार किंवा तुमच्या पक्षाचे नेते अजितदादा यांचा पक्ष ताब्यात घेत आहेत, त्यांना एवढी घाई झाली आहे असे आरोप केले गेले. आणि समोरून आरोप झाले तुमच्यावरती हा, की तुमचा पक्ष त्यांचा पक्ष टेक ओव्हर करतोय किंवा हातात घेतोय, पण वास्तविकता समोर आल्यानंतर असं दिसलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच पक्षामध्ये काही अधिकार स्वतःकडे मिळावे यासाठी प्रयत्न झाले होते. आणि तसं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं. त्या पक्षामध्ये अधिकार ताब्यात घेणं आणि आम्ही त्याचा कधीचाही संबंध नाही. आम्ही त्या डिस्कशनमध्ये अजितदादा गेल्याच्या नंतर अजिबात नाही. आणि काय फैसलं द्यायचं आपल्या सरकारच्या पैकी कोणत्या सरकारवर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जे योग्य असतं
ते त्यांनी दिलं असेल. साहेब काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये महत्त्वाचे धोरणात्मक चेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. तर आज एक मुद्दामुळे प्रकरण महाराष्ट्रात एक प्रकरण जे आता सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अशोक खरात प्रकरण. सर तुम्ही त्याला कसं बघतात? कित्येक तरी मंत्री जे आहेत ते तिथे जातात, त्या बाबांकडे जातात. हा वेगळ्या लेवलचा स्कॅन्डल जो आहे बाहेर एक्सपोज झाला आहे. महिलांवरती खूप मोठ्या एकनाथ प्रमाणात शिंदेचा त्यांचा संपर्क होता असं पण आरोप झालेले आहेत. तुम्ही लोकांना किती वर्ष ओळखता? जन्मल्यापासून कधी गंजा हातात आहे तुझं काय आहे. आणि मी 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्त्वाची योजना असेल, निवडणूक असेल तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. तिथे मारुतीच्या मंदिरात मी जातो. पण 2-4 वर्षातून एकदा. आणि जे करतो त्याची जाहिरात करत नाही. हा व्यक्तिगत प्रश्न. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं चित्र आहे. कारण खराच बाबा काय, काल मी वर्षांपासून वाचत आणखीन एक कोणतरी बाबा आला आहे. आणि आज वाचत आणखीन एक कोणतरी मुस्लिम समाजाचा बाबा आला आहे. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. आणि एका बाजूनं शाहू फुले आंबेडकर हे नावं आम्ही अखंड बोलायचे. आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी, लोकांच्या राजनीतीचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत आहे. साहेब याच्यामध्ये रुपाली चाकणकर हे महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले. आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. हे करू असतो. पण माझ्या वाचनात काल आलं तुम्ही किती फोन केले आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत. आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी असतात. हे चित्र महाराष्ट्राला होऊ नये. साहेब सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जातंय. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार. पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात जातो तो चांगला होता, त्याला त्या संमती मिळाली. त्यामुळं बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याचं सरकारला, शेतकऱ्यांना जे नुकसान होतं आहे त्याचं मदत करावी लागेल. साहेब खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो.
इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला माहिती नाही, पण एक काळ असा होता मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलची पॉलिटिकल रिलेशन्स आपले नव्हते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारमधला मंत्री पहिल्यांदा गेला, त्याचं नाव शरद पवार. मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव वसुंधरा त्यांनी केली. मी चला म्हणलं. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी विनंती सुचवलं त्यांची यायची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी या म्हणून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीचा आणि पशुसंवर्धन या सेक्टरमध्ये जे मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली. आणि 4 दिवसांनी आमचं शिष्टमंडळ परत या निघालं. त्यावेळेला मोदी साहेबांनी मला विनंती केली की त्यांना आणखीन 2 दिवस राहायची इच्छा आहे. मी प्राईम मिनिस्टरला विचारलं, त्याने हो म्हणून सांगितलं. मोदी साहेब आणखीन 2 दिवस राहील. हा एवढा मर्यादित संबंध इस्रायलशी आम्हाला लोकांचा होता, पण तो पॉलिटिकल किंवा लष्कराशी संबंधित असा नव्हता. सर, तुम्ही आता जो पार्लमेंट सेशन व्हिजिट करणाऱ्या जिथे प्रेझेन्स असणार तो म्हणजे एक्सटेंडेड सेशन असणार 16, 17, 18ला. त्यावेळेस विमेन रिझर्वेशन बिल बरोबरच डिलिमिटेशन प्रोसेस जो एक मोठा असा मेजर रिफॉर्म होणार आहे. लोकसभाच्या सीट्स 816 816पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही कशा प्रकारे ह्याला बघता? एक असं आहे की माझ्या वाचनात आलं झालं आहे. अजून आम्हाला ऑथेंटिक पार्लमेंट सेक्रेटरीकडनं किंवा गव्हर्नरकडनं काही कळलेलं. पण ही चर्चा बरेच दिवस आहे सीट वाढवायची. असं काही उदाहरणार्थ असेल, आजच माझ्या पक्षाचे आत्मरूप खासदार सकाळी माझ्याकडे होते. त्याचे सुप्रियाचा मतदारसंघ आहे तो 24 लाखाचा, दुसऱ्या एकाचा 18 लाखाचा, एकाचा 16 लाखाचा. हा 24 आणि 16 इतका फरक. किंवा दक्षिणेचे काही हे 12 इथपर्यंत, म्हणजे 12चा एक मतदारसंघ आणि 24चा एक मतदारसंघ. ही गोष्ट कधी ना कधी ते दुरुस्त करावी अशी चर्चा आम्हाला लोकांच्यात असते. ही जी बातमी आहे ती खरी असेल तर त्याच्यात दुरुस्ती करावी हा विचार गव्हर्नरचा दिसतो. प्रत्यक्ष प्रस्ताव काय आहे तो आल्याच्या नंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण मतदारसंघामध्ये साईज ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्याच्या संबंधी फार अंतर असू नये. सर, 5 राज्याच्या निवडणुका होत आहेत. केरळमध्ये मतदारसंघामध्ये फार अंतर असू नये असं तुम्ही म्हणताय, म्हणजे की ते डिस्टन्स वाईज म्हणताय का लोकसंख्या वाईज? कारण लोकसंख्या सुद्धा
लोकसंख्या जास्त. अच्छा, लोकसंख्या ओके. 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. केरळमध्ये तुमच्या पक्षाचं पूर्वी चांगलं केडर होतं. यावेळेस काय स्थिती आहे? तुम्ही निवडणूक लढवताय का? सर आमचे एक मंत्री आहेत तिसऱ्या मंत्रिमंडळामध्ये ते आणि आणखी 2 लोक फिरत असतात. पण आम्ही अन्य फिरत एकच आहोत. तुम्ही कोणाशी बोलताय का? म्हणजे ज्या 5 राज्यांमध्ये ममता दिदी आहेत पश्चिम नाही, केरळमध्ये आम्ही इलेक्शनमध्ये आहोत, बाकीच्या ठिकाणी नाही. पण आमची इच्छा आहे आम्ही लढवत नाही, पण पश्चिम बंगालमध्ये जावं, माणसांना मदत करावी. तर तुम्ही आता एक उदाहरण सांगितलं की शिष्टमंडळ तुमचं इस्रायलला गेलं होतं आणि 4-5 राज्याचे मुख्यमंत्री गेले होते, पण तो मोदी तिथे थांबले होते एक्स्ट्रा दिवस घेऊन. कशासाठी थांबले होते, काय त्याला हे जे शेतीच्या आणि पाण्याच्या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी आणली होती आणि मोदींच्याकडे हा जो सौराष्ट्राचा खालचा भाग आहे तिथे दुष्काळी भाग फार आहे, पाणी नसलेला, आणि त्यामुळे त्यांना त्याची अधिक माहिती घ्यायची. साहेब, रोहित पवार मधल्या काळात तुम्ही आजारी असताना त्यांनी VSR कंपनीवरती खूप आरोप केले. अजित पवार यांचा घातपात आहे अशा आशयाचे ते आरोप होते. त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? आता त्यांनी अभ्यास केला, त्याचं मत ते आहे. आणखीन काही लोकांची मत आहे, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. हा जो प्रकार घडला ॲक्सिडेंटचा, त्या दिवशी अजित पवार सकाळी 8-8:30 बारामतीला पोहोचले आणि रणवीर रोडचा लँडिंग होताना त्यांचं विमान रणवीरपासून बाजूला गेलं, त्याचा तो ॲक्सिडेंट झाला. तो ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर मी मुंबईवरनं हेलिकॉप्टरने बारामतीला जायला निघालो. मला हेलिकॉप्टरमध्ये कळलं असं झालं. त्यामुळं बारामतीच्या रेल्वेला मी लँड झालो. ती वेळ अजितचा अपघात झाल्यानंतर 1 तासावर होता. त्यामुळे मी प्रत्यक्ष तिथं उचलून सगळं चित्र पाहिलं आणि त्यामुळे माझी इमिडिएट रिॲक्शन हा अपघात असावा असं पहिल्यापासून माझं मत दिलं. पण रोहित आणि काही लोकांनी अभ्यास केल्याच्या नंतर त्यांची काही वेगळी मत, पण त्या मताचा आधार माझ्याकडे नाही. पण रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की या घटनेची CBIच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे. तसं बघायला गेलं तर त्यांच्या पक्षाचे नेत्या म्हणजे सुनेत्रा पवार असतील किंवा पक्षातील इतर मंत्र्यांनी तसं पत्र दिलेलं आहे, पण त्याचा निर्णय होत नाहीये CBI चौकशीचा. सरकारला विचारावं, तर ते सरकारमध्येच आहेत सध्या. ते त्यांनी सरकारला विचारावं. थँक्यू साहेब. सर, हिंदी में तुमची आपने आज शपथ ली है, राज्यसभा के फिर से उस चेयर पर आप बैठे हैं, क्या प्रतिक्रिया होगी और किस तरह से आप इस बार के पार्लियामेंट सेशन को देखते हैं? मैंने शुरू में ही कहा कि अभी ये शपथ मेरी 14वीं शपथ है. ये शपथ मेरे पार्लियामेंट्री पॉलिटिक्स से कंटिन्यूस 59 साल होने के बाद इसमें क्या कोई नए लोग सुनकर आए कि उनके जीवन में एक तरह की अलग स्थिति होती है. हमारे लोगों के साथ हम लोग इस सदन के काम में उलझे हो गए. आने वाले पार्लियामेंट सेशन में डिलिमिटेशन प्रोसेस होने को है, विमेन रिजर्वेशन बिल होने वाला है,
एक्सटेंडेड सेशन खास किया गया है 16, 17, 18 को, आप वो अटेंड करेंगे? किस तरह से इस दोनों चीज़ों को देखें? करेंगे। हमारी कंसिस्टेंट लाइन है विमेन रिजर्वेशन को समर्थन करने के लिए। आप ठीक तरह से इंक्वायरी करेंगे, देश में सबसे पहले विमेन रिजर्वेशन 11%, ये महाराष्ट्र विधानसभा में किया था तो मैं मुख्यमंत्री था। तो पहला रिजर्वेशन महिला को 11% महाराष्ट्र ने दिया। बाद में यहाँ राजीव गांधी ने बनाकर यहाँ किया। सर तो हमारा समर्थन विमेन रिजर्वेशन को तब था, हमने एग्जीक्यूट किए। और मुझे याद है कि सब पार्लियामेंट में जब रिजर्वेशन का प्रपोजल आ गया तो कुछ हमारे साथियों ने जो प्रपोजल फाड़ कर फेंक दिया और उसमें हंगामा था। इसका समर्थन हमने कभी किया नहीं, हमारा सब समर्थन था, आज भी है। सर बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार जी ने अर्जी दाखिल की है, नामांकन हुआ है, कैसे देखते हैं आप उसकी? और कांग्रेस ने अनअपोज नहीं किया, कहीं ना कहीं उन्होंने MDA के उम्मीदवार बैंक खड़ा के कर लिए, दिया लेकिन फिर भी उन्होंने तो उम्मीदवार मैं इतना समझता हूँ कि चुनाव लड़ना है तो अपोजिशन ने क्या करना, इस पर लड़ना है उसने बातचीत करने की कोशिश। हर राजनीतिक दल की अलग अलग खुशी का लाइन होती है। उन्होंने कांग्रेस कैसे लगा कि उन्होंने किया, फिर भी लाल जैसा रिजॉल्व जीतने आएगा सब कांग्रेस करना होगा। अजीत पवार सर आपके लाडले थे, आज उनकी बीवी जब कमान सब संभाल रही है, आपके घर के ही लोग हैं, तो आप इसको किस तरह से देखते हैं? DCM से लेकर अब वो चुनाव लड़ रहे हैं। परिवार के सदस्य चाहे भाई अच्छी है, ये सब मेरे लिए मेरे घर के मेरे साथी है। मेरा फर्ज है एज ए हेड ऑफ द फैमिली पर्सनल इक्वेशन अच्छे रिश्ते ये रखना। राजनीतिक दल राजनीतिक विचारा अलग हो सकती है। मैंने शुरू में कहा कि 2 साल पहले बारामती का जो चुनाव हुआ तो सुफिया एंड सुनीता ये दोनों कॉन्टेस्ट कर रहे थे, तब ये बात नहीं आई। थैंक यू। आशीर्वाद सर है, आशीर्वाद चुनाव में जीत के लिए, उपचुनाव में जीत के लिए बहू को आशीर्वाद देंगे, ब्लेसिंग्स है क्या आशीर्वाद देंगे क्या बहू को? जो अपोजिशन का कैंडिडेट होता है, हम अपोजिशन में हैं, हमारे सदोना सुचिंतन यांचे लिए आम्ही सब। साहेब एक फक्त घटना तुम्ही सांगितली की तुम्ही नंतर हेलिकॉप्टरने तिथे गेल्या होतात अजितदादांच्या अपघाताच्या नंतर, पण तिथं जे कारण सांगण्यात आली होती की धुकं होतं, वेदर खराब होतं किंवा अशा प्रकारचं, तेव्हा तुम्हाला तिथं काय जाणवलं होतं का पाणी? माझं हेलिकॉप्टर उचललं त्याच करेंगे। सर तुम्ही एक शेवटचा प्रश्न मराठीत सर फक्त उत्तर द्या. एकच आहे, रनवे असा असेल तर विमानतळ इथं उतरलं आणि असं जायच्याऐवजी इथं ट्रॅक सोडून बाजूला गेलं। सर मराठीत तुम्ही आशीर्वाद देणार का सुनेत्रा तुमच्या पवारांना घरातल्या विजयासाठी आशीर्वाद देणार का? घरात सुनेत्रा पवार यांना विजयासाठी आशीर्वाद देणार का? असं आहे, शुभेच्छा. घरातलं अपोजिशनचं कॅन्डिडेट कुणी असेल त्यांना सहकार्य करणं बाकीच्या अपोजिशनच्या सहकार्यांची जबाबदारी। या सर्व निवडणुकीमध्ये माझ्याशी कुणी बोललं नाही, मी कोणाशी बोललो नाही। मी
माझ्या घरच्या लोकांना एकच सांगितलं की ज्या परिस्थितीमध्ये आधीचं राहू लागलं ती परिस्थिती बघितल्याच्यानंतर यावेळेची निवडणूक आपण लढवू नये. आमच्या दृष्टीने ही निवडणूक तशी काही चिंता देणं करत सहानुभूती नक्की अधिकची असेल, पण आजपर्यंत मी जेवढ्या निवडणुका लढलो तिथंच लढलो, आधी जेवढ्या निवडणुका लढले तिथंच लढले. आणि तुम्ही बघितलं तर मी आणि लढल्यानंतर मला 15 वर्ष आणि माझ्यानंतर सुप्रियाला 15 वर्ष ही इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा अधिक होती. आणि त्यामुळं त्या मतदारसंघाचं माहिती काय हे गेल्या अनेक वर्षात स्पष्ट होतं. आज त्याच्यापूर्वी एकच निवडणूक झाली की जिथं सुनेत्राचा पराभव झाला, सुप्रिया निवडून आली. हा जर सोडला तर साधारणतः आमच्या कुटुंबात तिथं लोकांनी आम्हाला नेहमी काम करायला संधी दिली. यावेळी पण देतील असं वाटतंय काही ज्योतिषी नाही, मतदारांना तुम्ही काय सांगाल? खराचा विचार नाही. थँक्यू सो मच साहेब. आराम से पहले लेपल निकालिए, किसको ये खाता